नीट पेपरफुटी प्रकरणाने पुण्यानंतर आता थेट लातूर गाठले। नाशिकमधून शुभम खैरनार, पुण्याचा धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांच्या अटकेनंतर सीबीआयने लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि शिक्षण क्षेत्रात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते। लातूर हे वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी देशभरात लातूर पॅटर्न म्हणून ओळखले जातं। याच लातूरमधील संभाव्य धाग्यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे तब्बल 28 अधिकाऱ्यांचे पथक शहरात दाखल झाले होते। या पथकाने शिवराज मोटेगावकर यांची 8 ते 10 तास कसून चौकशी केली। चौकशी दरम्यान मिळालेली उत्तरे समाधानकारक नसल्याने आणि काही बाबी संशयास्पद असल्याने अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आलं। हे शिवराज मोटेगावकर नेमके कोण आहेत, या प्रकरणात त्यांचं नाव नेमकं कसं पुढे आलं आणि एकंदरीत नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी काय अपडेट्स आहेत, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी पुण्यातून अटक करण्यात आलेले पी.व्ही. कुलकर्णी यांच्या चौकशीतून शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर सीबीआयने लातूरमध्ये तपासाची चक्रे वेगाने फिरवली। एका पालकाने दाखल केलेल्या तक्रारीत मोटेगावकर यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न थेट नीटच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले असा गंभीर आरोप करण्यात आला होता। हा आरोप तपासाचा मोठा आधार ठरल्याचे सांगितले जाते। शिवराज मोटेगावकर यांची पार्श्वभूमी ही या प्रकरणात महत्त्वाची ठरत आहे। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। शिक्षणासाठी ते लातूरमधील मोठ्या बहिणीकडे राहायला गेले आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून त्यांनी MSc केमिस्ट्रीचे शिक्षण पूर्ण केले। महाविद्यालयीन काळात त्यांनी घर खर्च आणि शिक्षणाचा भार उचलण्यासाठी होम ट्युशन सुरू केला। पुढे उमरगा आणि लातूरमधील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर केमिस्ट्री विषय शिकवला। अध्यापनाचा अनुभव आणि विषयांवरील पकड यांच्या जोरावर त्यांनी रेणुकाई कोचिंग क्लासेस सुरू केले। पुढे सर्व विषय एकाच छताखाली या संकल्पनेतून विविध विषयांच्या शिक्षकांना एकत्र करून त्यांनी आरसीसीचा विस्तार केला। या कोचिंगचे रूपांतर पुढे मोठ्या व्यवसायात झाले। आरसीसी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून सुमारे 100 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा केला जात आहे। गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ केमिस्ट्री विषय शिकवत असल्याचे मोटेगावकरांचे नीट या मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती। त्यांच्या लातूर पॅटर्न मधून दरवर्षी शेकडो विद्यार्थी यशस्वी होत असल्याचा दावा केला जातो। तसेच त्यांच्या क्लासेसच्या नोट्स आणि गेस्ट पेपर मधील अनेक प्रश्न नीट परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळतात असा दावा ते स्वतःही सार्वजनिकपणे वारंवार करायचे। कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण शिक्षण व्यवस्था अडचणीत होती, तेव्हा मोटेगावकरांनी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून क्लास मोठ्या प्रमाणावर वाढवला। ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांचे नेटवर्क लातूर पुरते मर्यादित न राहता नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि इतर शहरांमध्येही विस्तारले। त्यामुळे आज हजारो विद्यार्थी त्यांच्या कोचिंगशी जोडले गेले आहेत। मात्र आता त्यांच्या नेटवर्ककडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे। नीट पेपरफुटीचे धागेदोरे काही राजस्थान पासून सुरू झाले होते, त्यानंतर पुणे, लातूर आणि नांदेड पर्यंत या प्रकरणाचा विस्तार झाल्याचं समोर आलं। सीबीआयने महाराष्ट्र अनेक ठिकाणी छापे टाकले असून काही जणांना अटकही करण्यात आले। अशा परिस्थितीत शिवराज मोटेगावकर यांची अटक ही संपूर्ण तपासातील अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जाते। कारण लातूर सारख्या शिक्षण केंद्रातूनच प्रश्नपत्रिका फुटीचे धागेदोरे पुढे येत असल्याने संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभराची मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणामुळे एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। मॉक टेस्ट मधील प्रश्न आणि मुख्य परीक्षेतील प्रश्न इतके अचूकपणे कसे जुळले? गेस्ट पेपर तयार करताना नेमके कोणते स्रोत वापरली गेली? प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या आणि कोचिंग नेटवर्क मधील साखळी किती खोलवर आहे आणि या सगळ्यांची आणखी किती जण सहभागी आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सीबीआयचा तपास अधिक वेगाने पुढे जात आहे। मात्र सध्या शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय प्रवेशाच्या तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। नीट सारख्या स्पर्धा परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आल्याने भावना अधिक तीव्र झाल्या आहेत। आता सगळ्यांचे लक्ष सीबीआयच्या पुढील कारवाईकडे आणि दिल्ली कोर्टातील सुनावणीकडे लागलेले दिसते। या प्रकरणात आणखी कोणाची नावे पुढे येतात, कोणते नवे पुरावे समोर येतात आणि संपूर्ण रॅकेट किती खोलवर पोहोचले आहे हे पुढील काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।